शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षामध्ये विद्यार्थ्याच्या अनेक मूल्यमापनामध्येच आकारिक मूल्यमापन एक महत्त्वाचा टप्पा पार पाडत असते। आता नेमकं आकारिक मूल्यमापन म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्यापन प्रक्रियेतून त्याची प्रगती तपासणे म्हणजे आकारिक मूल्यमापन होय। हे सतत चालणारे मूल्यमापन आहे। यामध्ये काय पाहिले जाते? तर विद्यार्थ्यांचा वर्गातील सहभाग, गृहपाठ, प्रकल्प, उपक्रम सहभाग, वाचन, लेखन, गणित कौशल्य, तसेच वर्तन आणि शिस्त, विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि सादरीकरण। तर त्या अनुषंगाने संबंधित विद्यार्थ्यांच्या वर्णनात्मक नोंदी घ्याव्या लागतात। शिक्षकांनी फक्त गुण न देता विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वर्णनात्मक निरीक्षण लिहावे। उदाहरणार्थ, विद्यार्थी वाचनात चांगली प्रगती करत आहेत, शब्द ओळख अचूक आहे, गणितातील बेरीज वजाबाकी समजते, परंतु उदाहरणे सोडवताना अधिक सराव आवश्यक आहे, वर्गातील चर्चेत सक्रिय सहभाग घ्यावात, अशा व अनेक प्रकारच्या नोंदी घ्याव्या लागतात। त्याचप्रमाणे संकलित मूल्यमापन सत्राच्या शेवटी किंवा ठराविक कालावधीनंतर घेतले जाणारे मूल्यमापन म्हणजे संकलित मूल्यमापन होय। आता यामध्ये काय समाविष्ट असते? तर सहामाही परीक्षा, वार्षिक परीक्षा, लेखी चाचण्या, मौखिक परीक्षा। तसेच वर्णनात्मक नोंदी का लिहाव्यात? तर विद्यार्थ्यांनी सर्व विषयामध्ये समाधानकारक कामगिरी केली पाहिजे, तसेच त्याला येणाऱ्या अनेक अडचणी शिक्षकांनी समजून घेऊन त्याची नोंद घेतली पाहिजे व त्यामध्ये सुधारणा केली पाहिजे। आता इयत्ता 1ली ते 8वीसाठी या नोंदी घेतल्या जातात। आता शिक्षकाची नेमकी अडचण अशी असते की या नोंदी आपल्याला कुठून भेटतील? तर मी तुम्हाला इयत्ता 1ली ते 8वी मधल्या विषयानुसार, जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, तसेच इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत परिसर भाग 1, 2 अशा एक नव्हे अनेक विषयाच्या नोंदी दिलेल्या आहेत। त्या आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकमधून आपणास सहज PDF मध्ये उपलब्ध होतील। त्या आपण डाउनलोड करून योग्य त्या नोंदी विद्यार्थ्याच्या मूल्यमापनानुसार द्याव्यात। अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शिक्षक बंधू आणि भगिनीपर्यंत पाठवा। धन्यवाद।